नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत आहे. मतदानाला वेळ संपण्यासाठी अवघा अर्धा तास शिल्लक आहे. परंतु आपण पाहायला गेलं तर आपण सध्या आहोत बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडी या गावामध्ये, जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ते मूळ गाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजता काटेवाडी या गावी येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी देखील मतदान करण्यासाठी सोबत आल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर बारामतीमध्ये जे शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि त्यानंतर अनेक घडामोडी देखील घडलेल्या आहेत. इथेच बारामती लोकसभा मतदारसंघातील पाथर्णी गावामध्ये दत्तात्रय भरणे यांनी एका शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला धमकावल्याची देखील बातमी समोर आली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला. ही तर लोकशाहीची हत्या आहे असं देखील विधान सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षा लागली होती की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी कोण होणार, ते चित्र अवघ्या जूनमध्ये स्पष्ट होणार आहे. कोण विजयी होणार हे देखील आपल्याला जूनमध्ये कळणार आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार सुप्रिया सुळे अनेक ठिकाणी बूथवर जाऊन देखील भेटी देत आहेत. कशा प्रकारे मतदान पार पडत आहे हे देखील त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. आणि काटेवाडी या गावामध्ये मुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी आणि मातोश्री पार्थ पवार हे देखील मतदानासाठी या ठिकाणी त्यांनी देखील या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे अनेक कौल देखील समोर आले. वेगवेगळ्या चॅनलने अनेक अंदाज देखील लावलेले होते. ते चित्र अवघ्या 1 महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी होणार, सुनेत्रा पवार विजयी होणार हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, बारामती.